नमस्कार. नमस्कार. मी आत्ता आलोय ऑफिस कामावरून. मी आता घरून गावात गेलते. मी आणि गावातून आले इकडं. आता वाजलेले 6:30 पावणे 7 वाजले संध्याकाळचे. आणि बघा आमच्या इथंच आजूबाजूचं वातावरण. हे माझं शेड आहे. आम्ही एवढंच इथंच आमचं राहतो. शेड आहे. इथंच राहतो. आणि इकडं कोंबड्याच आजूबाजूला केल्या कोणी नाही येत. ही मी ज्यावेळेस शेळ्या राखायचे का त्यावेळेस मी ह्या शेड मध्ये कोंडायचे. ही हे दरवाजा पलीकडचं उघडा जे दिसतोय. शेड व्हाईट ह्याचा व्हाईट पत्र्याचं जे दिसते का मी ह्याच्यात कोंडायचे. हा. आणि ही एवढाच बॉक्स जे दिसते का नवीन एक काळा एक पत्रा दिसतंय तिथून तेवढाच बॉक्स आहे ते अलग आहे. आणि ही इकडलं आमचं घर आहे त्याला लागून बाथरूम आहे. बाथरूम तुम्हाला झाडाच्या मध्ये दिसणारच नाही आता. हे जे झाड वगैरे हे केलेले आम्ही आहेत का? आल्याच्या नंतर लागले. हिनं आल्यानंतर लावलेले आहेत. बाकी इथं काही काहीच इथं नव्हतं. कोणी काही नव्हतं. का असतंय माणसानं ज्या ठिकाणी मन लावून राहिलं त्या ठिकाणी ती काय ते उकिरड्याला पण सर येते असं म्हणते ती. उकिरड्याचे पण दिवस इथं बदलतात. काहीच नव्हतं. पूर्ण शेताचं पाणी ह्या पूर्ण शेवटचा तुकडा आहे. हे इथं जे थांबायचं. माझ्या इकडे शेत दिसते ही पूर्ण बाजूचं शेत. आणि ही जी शेड दिसते का ह्या शेड मध्ये 5-6 म्हशी आणि 2 म्हशी आणि 5-6 गायी येतात. आणि ती पण आमचं शेड आहे. माझी सासूबाई त्या तिथं वरी राहतात. त्यांनी आमचं ती एक घर आणि हे एक घर, 2च घर आहेत आमचे. आणि त्यांनी तिथं जनावरांचं केलंय आणि त्यांना पण राहण्यासाठी शेड मारलेला आहे. त्यांनी तिघ जण राहतात. त्यांचा एक ह्यांचा लहान भाऊ, आई, भाऊजे आणि त्यांच्या 2 पुरी. आणि आम्ही इथं हे आमचे साहेब, मी आणि माझ्या 2 पुरी आम्ही इथं राहतो. आणि आम्ही हे जे शेड आहे ना हे मनापासून तयार केलेलं आहे. 10 वर्ष झाली मनापासून तयार केलेलं आहे म्हणून इथे एवढं मन लागते. मन असं रमतंय आमचं. आम्हाला येऊन इथं 10 वर्ष झालं. ह्यानी संक्रांतीच्या वेळेस आलेत. आता काय तर 7-8 महिने झाले येऊन. 8-9 महिने झाले येऊन. आणि आम्ही 10 वर्ष राहिलो इथं. फक्त इथं प्रॉब्लेम काय माहित आहे का? संध्याकाळचं ते जे कार दिसते का कार पाशी रोड आहे. कार जवळ रोड आहे. जवळच आहे. म्हणजे 2 मिनिटावर रस्ता आहे. 2 मिनिटावरती रस्ता आहे. पण या ठिकाणी हे पूर्ण शेताचं कालव्याचं पाणी वाहत शेतात कशामुळे राहिला, का बरं राहिला, राहावं म्हणून नाही. आम्ही फार्म हाऊस म्हणून केलतो. आम्ही घरी राहायचंच म्हणून नाही. आम्हाला गावात पण घर आहे. पण काय झालं ह्यांनी 4 जण भाऊ असल्यामुळे एक भाऊ यांचा गावात राहते. कारण लहान घर व्हायला आणि पब्लिक ज्यादा हुलाली त्याच्यामुळे ती गावात राहतात. आम्ही शेतात यायचं ठरवलं. आणि मेन महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का? आमच्या घराच्या शाळेच्या समोर म्हणजे हे किती मीटर झालं? हे 300-400 मीटर. 400 मीटर वरती म्हणजे आमच्या घराच्या इथं मी बाहेर बसले ना खुर्ची टाकून तर मला सगळे काय करलेत काय नाही शाळेवरती दिसते. सर शिकवलेले सुद्धा ऐकू येते. त्याच्यामुळे आम्हाला दिवस गेलेला समजूनच येत नाही. कारण इथं 400 मीटर अंतरावरती माध्यमिक शाळा आहे. 8वी ते 10वी आहे. हा. आणि आपल्या गावाचं नाव सांगा त्यांना. माझ्या गावाचं नाव मेसाई जवळगा. मेसाई माध्यमिक शाळा इथं. त्याच्यामुळं काय होतंय. आणि जरी शाळेवरची जरी दिसत असतील माणसं खुरपतानाच्या बाया येताना जाताना बोलतात. म्हणजे माझा दिवस जातोय व्यवस्थित. काम 12 वाजेपर्यंत असते. परत बायाला मी टांगोळ बोलतो तिकडे काय माहिती का? आता इथं आम्ही 2 जण ही केलो. कसला तुम्हाला आवाज नाही, कसलं काही नाही. संध्याकाळी 9 वाजता जरी झोपलं तर सकाळी 6:30 वाजता बी उठा तुम्ही. अजिबात कोण उठ म्हणणार नाही. इथं कसं आहे शांतता वातावरण आहे. गावात कसं शांत 4 वाजले 5 वाजले की गावात असं चिव 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 लय उजडले काय की असं वाटते. आणि दरवाजा बंद राहिला का बरं झोपले असतील, बरं ही का बरं झोपले असतील. आपल्याला असं डिस्टर्ब करणार कोणी नाही बाबा इथं. लय छान वाटते मला तर. आणि छान मस्त शांतता असल्यामुळे. रविवारच्या दिवशी ह्यांना सुट्टी असली का कधी ह्यांनी काय करतात, ह्यांना कामं जर जादा वाढली का ह्यांनी रविवारी पण कामावर जातात. आणि मला असं चिडचिड होते. मग रविवारी बी मला सुट्टी नाही असं वाटते. मला त्या 2 मुलीचं आवरायचं, ह्यांचं आवरायचं. ह्यांनी काय लवकरच जाते, ह्यांचं काय नसते. जेवणे नाही, खाणे नाही ना, कुछ नाही. ही एवढ्या जाग्यात जी तुम्हाला गवत वगैरे दिसत नाही ना, इथं तणनाशक फवारले. पूर्णच चुकाट्याचा जास्त प्रॉब्लेम येत होता. आणि हे खुरपायला हे थोडं नाही, खुरपून काढायला जास्त आहे. आणि ह्याच्या पलीकडे थोडीशी जागा आहे का घासगवताच्या बाजूला जनावरांसाठी घासगवत केले. तिथं मी मिरच्या, आपलं माळवं घरी लागायचं तेवढं म्हणजे ऑर्गॅनिक असते. आपलं घरी केलेलं कसं असते, फ्रेश असते माळवं. त्याला फवारणी नाही, कुठलं काहीच नाही. जी काय आहे ती पाण्यावर आणि काहीच नाही त्याला दुसरं.
आपला चुलीतली राख असते ते राख ते टाकलेली असते खात म्हणून, नाहीतर बाकी काहीच नाही. बाकी शेणखत वगैरे ते तेवढं टाकलेलं असतं. आमच्याकडे लेंडी खत होता, लेंडी खत तिथं पडलेलं आहे शेळ्या शेळ्याचा असतानाच. सगळा आणि उखंडाचा खत आता तिथंच जिरला. आता ही जी कोंबड्याचा जे खात आहे का नाही, कोंबड्याचा खात ज्या ठिकाणी कंटिन्यू पाणी येते तिथंच टाकावं लागते, मी काय नाहीतर करते, ह्यांचं कोंबड्याचा खात खातामध्ये पूर्ण एवढी उष्णता असते झाडलं की एक टोपलं निघते, 15 दिवसाला 20 दिवसाला एक टोपलं निघते, थोडं 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 गोळा केलेलं. मी तसंच उचलते आणि तसंच तिकडं नेऊन टाकायचे उन्हाळ्यात. त्याच्यामुळं तिथल्या मिरच्या दिसायला तर इतक्या जळमटक्या आणि एवढ्या विचित्र दिसल्या, त्याला पानं बी नव्हती त्या मिरच्याला. आता मिरच्याला एवढी टवटवी आली आहे, हिरवी 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 गार मिरच्या दिसल्या त्या. येणारी बाई म्हणते माझ्याजवळ, अरे बापरे कधी कसल्या मिरच्या छान आलत्या. मी आता काय करणार माहिती का, त्याला मिरची लिंबू उतरून टाकणार आहे, माझ्या मिरच्याच एवढे छान दिसायला त्या. मग मला झाडं लावायला लई आवडते, छान छान वाटते. उन्हाळ्यात आम्हाला पत्रे तेवढी परेशानी व्हायची, पण ही झाडं असल्यामुळं येणार माणूस, अरे बापरे काय छान वाटायला इथं, अरे बापरे. आमच्या इथं आमच्या शेतात शेजारीन अण्णाची बायको आलं की नुसतं आरामच घ्यायचं दिवसभर. नानी का लोळता, अगं तुझ्याकडे आलं का मला जाऊच वाटत नाही, एवढं गार वाटतंय म्हणणार. नाही, शांतता आणि झाडे घराभोवती कधीही शेड वगैरे असलं तर झाडे असावी. कारण काय, ती आपल्याला झाडे असल्यानंतर असं आपली जी संस्कृती वगैरे जी आहे त्याला असं पण ते शोभेचं वाटतं. प्रॉब्लेम आहे, झाड मी कसले मोठे मोठे झाडं लावते पण ते झाडाला कीड लागते. हो कीड लागते ह्याच्यामुळं कीड लागते जास्त. काय तर वाळव्या ही लागते, ते असं व्यवस्थित काय राहत नाही लावलेलं. पण आता ही लिंबूचं झाड आहे माझ्या पाठीमागलं, लिंबू जर आहेत असलेले मोठे मोठे लिंबू आहेत, त्याला लय छान लिंबू लागतात. एका लिंबूत 10 माणसं गारच झालं पाहिजे लिंबू सरबत करताना, असला मोठा लिंबू आहे संत्रीसारखा. थँक्यू.